नमस्कार मित्रांनो, कधी लक्ष दिलं आहे का की तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? तुम्ही स्वतः तुमच्या आनंदाचे मालक आहात का? की मग रस्त्यावर चालणारा एखादा अनोळखी माणूस, तुमचा एखादा ऑफिसमधला सहकारी किंवा सोशल मीडियावरचा एखादा साधा कमेंट तुमची पूर्ण मानसिक अवस्था ठरवतो? विचार करा, कुणीतरी तुम्हाला काही कडवट बोललं आणि तुम्ही लगेच रागावलात. कुणीतरी तुमची निंदा केली आणि तुम्ही तासनतास त्याचाच विचार करून डोकं जड करून घेत आहात. हे कमजोरी नाही का? हे ऑडिओ बुक द पॉवर ऑफ नॉट रिॲक्टिंग तुमच्यासाठी साधं पुस्तक नाही, तर एक आरसा आहे जो तुम्हाला दाखवेल की खरी ताकद ओरडण्यात नाही तर शांत राहण्यात आहे. बुक चॅम्पियनवर आज आपण अशा एका प्रवासाला निघत आहोत जिथे तुम्ही शिकाल की कसं आपली ऊर्जा त्या लोकांवर वाया घालवणं थांबवायचं जे तुमच्या वेळेच्या लायकीचेही नाहीत. तुम्ही कधी जाणवलं आहे का की प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देणं, प्रत्येक वाद जिंकणं आणि प्रत्येक आरोपाला उत्तर देणं खरं तर तुम्हाला आतून रिकामं करतं? आज या ऑडिओ जर्नीत आपण त्या गहराईत उतरू जिथे शांतताच तुमची सर्वात मोठी जिंक बनते. आपण अनेकदा विचार करतो की जर आपण शांत राहिलो तर लोक आपल्याला दाबून टाकतील, पण खरं तर हे आहे की जो माणूस स्वतःला शांत ठेवायला जाणतो त्याला जगातील कोणतीही ताकद हलवू शकत नाही. या स्क्रिप्टद्वारे आपण समजून घेऊ की कसं तुमचं नॉन रिॲक्शनचं तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. आपल्या आयुष्यात अनेकदा अशा परिस्थिती येतात जेव्हा आपला अहंकार आपल्याला सांगतो की आत्ता उत्तर दे, दाखव त्याला की तू काय आहेस. पण तिथेच तुमची समजदारी तुम्हाला सांगते की तुमची मौल्यवान ऊर्जा या निरर्थक वादात घालवू नका. तुम्हाला वाटतं का की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक आहे? तुम्हाला वाटतं का की लोकांच्या गैरसमजांना दूर करणं तुमची जबाबदारी आहे? अजिबात नाही. जेव्हा तुम्ही हे समजता की तुमच्या अंतर्गत शांततेची किंमत कोणत्याही वादापेक्षा खूप जास्त आहे, तेव्हा तुम्ही एक नवीन माणूस बनता. या पहिल्या अध्यायात आपण त्या जादूबद्दल बोलू जी तेव्हा घडते तुम्ही रिॲक्ट करणं थांबवता आहात. विचार करा, कोणीतरी तुम्हाला उचकवत आहे, कोणीतरी तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही फक्त त्याच्याकडे पाहून हसता. त्या क्षणी तो माणूस हरतो आणि तुम्ही जिंकता, कारण तुम्ही त्याला तुमची शांतता हिरावून घेण्याची परवानगी दिली नाही. रिॲक्शन एक अशी सवय बनली आहे जी आपण इच्छूनही थांबवू शकत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही सवय आपल्या मनाला किती थकवते? या ऑडिओ बुकमध्ये आपण त्या बारकाव्यांना समजून घेऊ जे तुम्हाला एका रिॲक्टिव्ह माणसापासून एका शांत योद्ध्यामध्ये बदलतील. जर तुम्ही तयार आहात तुमच्या आयुष्याचं नियंत्रण पुन्हा तुमच्या हातात घेण्यासाठी, जर तुम्ही तयार आहात स्वतःला त्या स्तरावर नेण्यासाठी जिथे कुणाच्याही कडवट बोलण्याने तुम्हाला स्पर्शही होणार नाही, तर चला सुरू करूया हा बदलाचा प्रवास. खाली कमेंटमध्ये लिहून सांगा की काय तुम्ही कधी शांत राहून एखादी परिस्थिती हाताळली आहे, की तुम्ही आजपासून ह्या प्रवासाची सुरुवात करू इच्छिता. जर तुम्हाला ही विचारसरणी शक्तिशाली वाटत असेल तर आमच्या चॅनल बुक चॅम्पियनला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आम्ही इथे फक्त बोलत नाही तर तुमचं आयुष्य बदलण्यासाठी गंभीर आणि प्रभावी ऑडिओ जर्नी घेऊन येतो. आता आपण पुढे जातो त्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या नियमाकडे, जो या संपूर्ण जगाच्या गोंगाटात तुम्हाला तुमचं केंद्र शोधायला मदत करेल. लक्षात ठेवा, खरा राजा तो नसतो ज्याच्याकडे खूप शब्द असतात, तर तो असतो ज्याच्याकडे स्वतःवर पूर्ण नियंत्रण असतं. तयार व्हा त्या मौनाच्या ताकदीला ऐकण्यासाठी जी मोठमोठ्या वादळांनाही थांबवण्याची हिंमत ठेवते. अध्याय 1, मौनाची अद्भुत शक्ती. कधी कधी आपल्याला वाटतं की शांत राहणं म्हणजे हार मानणं आहे. आपल्याला वाटतं की जर आपण शांत राहिलो तर समोरचा माणूस समजेल की आपण घाबरलो, पण खरं याच्या अगदी उलट आहे. शांत राहणं खरं तर तो फिल्टर आहे जो तुमच्या आयुष्यातून निरुपयोगी गोष्टी बाहेर काढतो. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्ही फक्त शांत नसता, तुम्ही ऐकत असता, तुम्ही पाहत असता, तुम्ही समजत असता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमची शक्ती जपून ठेवत असता. जे लोक प्रत्येक गोष्टीवर आपलं मत देतात, जे प्रत्येक छोट्या गोष्टीवर वाद करतात, त्यांच्या बोलण्याची किंमत काळानुसार संपते जाते. पण जो माणूस फक्त तेव्हाच बोलतो जेव्हा बोलणं आवश्यक असतं, त्याचा प्रत्येक शब्द दगडावरची रेषा बनतो. तुम्ही कधी एखाद्या अशा माणसाला पाहिलं आहे का ज्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक विचित्र शांतता असते? जरी जग इकडचं तिकडं झालं तरी तो आपलं हसू हरवत नाही. असे लोक आपली ताकद बाहेर नाही तर आत शोधतात. त्यांना माहिती असतं की शब्दांपेक्षा जास्त प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वात असतो. विचार करा, जेव्हा तुम्ही एखाद्या वादाच्या मध्ये स्वतःला बाहेर काढता तेव्हा तुम्ही फक्त तो वाद संपवत नसता, तर तुम्ही तुमची सेल्फ वर्थ वाचवत असता. जेव्हा तुम्ही रिॲक्ट करता तेव्हा तुम्ही समोरच्याच्या पातळीवर खाली येत असता. जर कोणी तुमच्यावर ओरडत आहे आणि तुम्ही त्याच्यावर ओरडायला लागलात तर तुमच्यात आणि त्याच्यात काय फरक उरला? शांतता तुम्हाला ती प्रतिष्ठा देते जी संगीत ओरडून कधीच मिळू शकत नाही. हे ते स्पेस आहे जिथे तुमच्या चुका तुम्हाला कळतात आणि जिथे तुम्ही इतरांच्या मनाला वाचायला शिकता आहात. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा जग तुम्हाला जास्त लक्षपूर्वक ऐकू लागते. लोक तुमच्या शांततेला घाबरू लागतात, कारण त्यांना माहित नसतं की तुमच्या मनात काय चाललं आहे. ही अनिश्चितताच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. आपण या ऑडिओ बुकमध्ये पुढे हे शिकू की कसं ही शांतता तुमच्या नातेसंबंध सुधारू शकते आणि कसं तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला एक लीडर बनवू शकते. कारण लीडर तो नसतो जो सर्वात जास्त बोलतो, तर तो असतो जो सर्वात जास्त ऐकतो आणि योग्य वेळी बोलतो. मौनाची ही खोली आपल्याला त्या टप्प्यावर घेऊन जाते जिथे आपल्याला कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. अनेकदा आपला अहंकार आपल्याला उचकावतो की जा आणि त्याला आपली खरी ओळख दाखव. त्याला सांग की तू किती सक्षम आहेस.
पण खरं तर क्षमता दाखवण्याची गोष्ट नाही, ती जगण्याची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा फक्त स्वतःला सुधारण्यात लावता, तेव्हा तुमचे परिणामच तुमच्या वतीने बोलतात. इथून सुरू होतो अध्याय 2, ट्रिगर्सवर प्रभुत्व मिळवणे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या रागाचा स्विच कोणाच्या हातात आहे? कुणीही रस्त्यावरचा माणूस तुमचा दिवस खराब करू शकतो का? ट्रिगर म्हणजे तो बटन आहे जे दाबताच आपण आपलं संतुलन गमावतो आहोत. कुणीतरी तुमच्या कामाची टीका केली आणि तुम्ही ट्रिगर झालात. कुणीतरी तुमची जुनी चूक आठवण करून दिली आणि तुम्ही ट्रिगर झालात. पण या अध्यायात बुक चॅम्पियन तुम्हाला शिकवेल की कसं तुम्ही तुमचा रिमोट कंट्रोल इतरांच्या हातातून काढून पुन्हा स्वतःकडे ठेवू शकता आहात. ट्रिगर होणं ही आपली एक जुनी प्रोग्रामिंग आहे जी आता आपल्याला डिलीट करावी लागेल. आपल्याला समजून घ्यावं लागेल की जेव्हा कोणी आपल्याला काही बोलतो ते त्याच्या स्वतःच्या मानसिकतेचं प्रतिबिंब असतं, आपल्या सत्याचं नाही. जरा विचार करा, एखादा माणूस रस्त्यावर उभा राहून आकाशाला शिव्या देत आहे तर आकाशाला वाईट वाटेल का? कारण आकाशाला आपल्या विशालतेची जाणीव आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुमची अंतर्गत ताकद आणि तुमची किंमत ओळखता तेव्हा जगातील कोणताही अपमान तुम्हाला छोटं वाटू देऊ शकत नाही. मास्टरीचा अर्थ हा नाही की तुम्हाला राग येणार नाही. मास्टरीचा अर्थ हा आहे की राग येण्याच्या आणि तुमच्या बोलण्याच्या मध्ये जो थांबा असतो त्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. त्या एक सेकंदाच्या थांब्यातच तुमचं पूर्ण यश लपलेलं आहे. जेव्हा तुम्ही त्या क्षणी स्वतःला विचारता की हा माणूस माझ्या रिॲक्शनच्या लायक आहे का, तेव्हा संगीत तुमचं उत्तर बहुतेक वेळा नाही असंच येतं. हीच ती जागरूकता आहे जी तुम्हाला एक सामान्य माणसापासून एका महान व्यक्तिमत्वाकडे घेऊन जाते. ट्रिगर्स खरं तर आपले जखमा असतात ज्यांना जग कुरवाळत आहे. जर तुम्ही त्या जखमा भरून काढल्या, तुमच्या कमतरता स्वीकारल्या, तर कुणीही तुम्हाला आपल्या शब्दांनी जखमी करू शकणार नाही. हा प्रवास आहे स्वतःला भावनिकदृष्ट्या बुलेटप्रूफ बनवण्याचा, जिथे तुम्ही नकारात्मकता पाहता पण ती अनुभवत नाही. अनेकदा आपण लोकांच्या वागण्याला खूप वैयक्तिक घेतो. आपल्याला वाटतं की त्याने मला असं का म्हटलं. पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की जो माणूस कडवड बोलतो तो आतून किती दुःखी असेल? जेव्हा तुम्ही द्वेषाऐवजी सहानुभूतीने पाहायला सुरुवात करता तेव्हा तुमचा रिॲक्शन आपोआप संपतो. तुम्ही विचार करू लागता की या बिचाऱ्या माणसाला कदाचित शांततेची गरज आहे. हाच तो टप्पा आहे जिथे तुम्ही जगासोबत एक खेळ खेळायला सुरुवात करता, जिथे लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही तुमच्या शांततेने त्यांना आश्चर्यचकित करता. या ऑडिओ जर्नीत आपण एका अशा तंत्राबद्दल बोलू जे तुम्हाला प्रत्येक कठीण क्षणी स्थिर ठेवेल. याला आपण म्हणतो द विटनेस मोड, म्हणजे स्वतःच्या आयुष्याच्या नाटकात स्वतः एक कलाकार असतानाच एक प्रेक्षकही बनणं. जेव्हा तुम्ही स्वतःकडे प्रेक्षकासारखं पाहता तेव्हा तुम्हाला दिसतं की तुमचं मन कसं रिॲक्ट करण्यासाठी तडफडत आहे आणि तुम्ही फक्त हसून त्याला शांत करता. हे नियंत्रणच खरी स्वातंत्र्य आहे. आता आपण त्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बोलू ज्या दिवसभर आपल्याला त्रास देतात. ट्रॅफिकमध्ये कुणाचा हॉर्न वाजवणं, सोशल मीडियावर कुणाचा नकारात्मक कमेंट किंवा घरी कुणाची अनावश्यक सल्ला, हे सगळं छोटे छोटे टेस्ट आहेत जे तुमची परिपक्वता तपासतात. जर तुम्ही या छोट्या गोष्टींवर तुमची ऊर्जा वाया घालवत राहिलात तर मोठ्या उद्दिष्टांसाठी तुमच्याकडे काहीच उरणार नाही. धन्यवाद मित्रांनो. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मी तुमच्यासाठी आणखी